आज की नाही आपल्या एसटीचा आरसा फुटला आणि आपली एसटी पण बंद पडली. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्लॉग मध्ये. मागच्या व्लॉग मध्ये आपण बघितलं की आपण निघालो हरिहरेश्वर बीचला. हरिहरेश्वर बीचला गेलो. पहिल्यांदा आपण कालभैरवाचं दर्शन घ्यायला निघालो. आपल्याला की नाही कालभैरवाचं व हरिहरेश्वर देवाचं दर्शन घ्यायला की नाही पुरा अर्धा तासच लागला. दर्शन झालं की नाही आपण थेट आलो बीचवर. आपण की नाही मग असली 4 चाकाची गाडी चालवून घेतली. त्याला एटीव्ही काय असं काय तर म्हणते. मग की नाही कपडे लगेच काढून आपण गेलो पोवायला. झालं की नाही आपण बसलो एसटीतून निघालो दापोलीला. दापोलीला जाण्यासाठी एक शॉर्टकट मार्ग होता, तो म्हणजे या जहाजातून एसटी पलीकडे न्यायची. नंतर की नाही आपल्या ड्रायव्हरने एसटी हळूवारपणे ह्या जहाजात चढवली. नंतर की नाही पायलटने पण जहाज चालू केली. पण जहाजाला काही घेरी काय नव्हतं, फक्त ऍक्सिलेटरवर स्टेअरिंगच दिसत होतं. त्या जहाजमध्ये फक्त आपली बस नव्हतीच व अजून थोड्याफार गाड्या पण होत्या. आपण की नाही ह्या टोकासनं त्या टोकाला फक्त 15 मिनिटात पोहोचलो. तिथून की नाही बस बाहेर काढताना आपल्याला रिव्हर्सनं न्यावी लागली, कारण तिथे वळवायला जागाच नव्हती. पण या जहाजाच्या प्रवासामुळे आपल्या बसचा आरसा तुटलेला. नंतर की नाही सगळेजण बसमध्ये बसले व निघालो आम्ही थेट दापोलीला. अंधार पडल्यावर नाही पोरांनो मस्ती करायला व नाचायला सुरुवात केली. तर की नाही संध्याकाळी आपण एका हॉटेलमध्ये गाडी थांबवली व तिथे सर्वजण जेवायला थांबले. उशीर खूप झाल्यामुळे दापोलीला काही थांबलोच नाही. थेट निघालो आपल्या गावाकडे. काय करणार, जरा पुढे जातात आपली एसटी